नमस्कार. तर आज आपण बनवणार आहे कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणारा वाटाणे भात आहे. एकदम खमंग आणि टेस्टी असा वाटाणे भात बनतो. तर मी करुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर रेसिपी अगदी साधी सोपी आणि कमी वेळेत बनणारी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर वाटाणे घेतले आहेत, लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा आणि तेजपान आणि एक कलमीचा तुकडा घेतलेला आहे. तर तांदूळ आधी आपण स्वच्छ धुवून पाण्यात ठेवून देणार आहे. एक 15-20 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचे. आणि मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे आपण जेवढं तिखट खातो तेवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. कोथिंबीर आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि एक छोटा आल्याचा तुकडा आहे. तर याचं आपण हिरवं वाटण तयार करून घेणार आहे. तर हे बघा इथे वाटण तयार झाले आहे. तर आपण फोडणी देऊया. तर कढईमध्ये तेल 2 पळी तेल घेतलं आहे आणि इथे माझ्या घरीच तेजपानाचं झाड आहे. तर मी ते ओलं तेजपान घेतलं आहे. कढीपत्ता घेतला, जिरं टाकलं, मोहरी टाकली आणि छान हे तडतडू द्यायचं. आणि यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. उभा चिरून घेतलेला कांदा आहे एक मोठा, तो छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. आणि आपण जे वाटण तयार केलं होतं लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं, तर ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि एक उभा चिरलेलाच टोमॅटो घेतला होता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बटाटा पण टाकू शकता. आणि 1 वाटी वाटाणे टाकले होते. तर ते पण आपण छान स्वच्छ धुवून आणि मग हे घेतले आहे. आणि इथे मी गोडा मसाला टाकला आहे 1 चम्मच. एकदम छान खमंग असा हा वाटाणे भात होतो आणि कमी वेळात हा होतो. तर इथे तांदूळ घेतले आहे. तर मी इथे कालीमूछ तांदूळ घेतला होता. मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे. तर हे मी 2 लोकांसाठीच करत आहे. आणि इथे मी 3 वाटी पाणी टाकलं आहे. तर पाणी उकळलेलं टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही, म्हणजे भात छान शिजतो. आणि इथं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आणि याच्यावर आपण आता थोडं तूप घालून घेणार आहे. थोडं तूप टाकलं आहे. एकदम भात मोकळा आणि छान होतो. तर मुलं तसं तूप खात नाहीत, म्हणून मग असं याच्यामध्ये टाकून जर दिलं तर भात पण टेस्टी होतो आणि खायला पण छान लागतो. एकदम बघा अर्ध्यात 20 मिनटात इथे भात शिजलेला आहे. तर मस्त मोकळा भात झालेला आहे. तर कोथिंबीर इथे टाकली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू. अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह पुन्हा भेटूया. चला तर मग बाय.